हॅलो. हाय. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी भारती मोरे. कालपासून ठरवलं होतं की मी व्लॉग बनवेन. शिकायची इच्छा आहे, कसं बनवतात, काय करतात. आणि काल जस्ट एक मनोगत त्याचं व्यक्त केलं होतं मी, की माझ्या आयुष्याचा मागोवा मी घेतला होता विचारांमध्ये, की कोण होते मी आणि आत्ता मी काय करते आहे. त्याच्यात थोडक्या मी विचारांती मागोवा घेत होती आणि ते माझं मनोगत काल मी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलं होतं तुमच्यासमोर. ते आज मी अपलोड केलेलं आहे माझ्या चॅनलला. पण आज सकाळपासून काय झालं माहिती आहे का, उठायची अजिबातच इच्छा नव्हती. खूप आळस आला होता. त्यात रात्री तुम्ही बघत असाल तर मी तेलही लावलं होतं, त्यामुळे ना शांत झोप लागली होती. मला उठायची अजिबात इच्छा नव्हती. पण मी उठले, एका विचाराने उठले की काहीतरी आपण करण्याचं ठरवलं आहे आता, तर ते केलं पाहिजे. अंगातला आळस हा झटकून कामाला लागलं पाहिजे. या वेळेत एक गोष्ट मला नक्की जाणवली, की तुम्ही स्वतःहून नाही करणार तर दुसरा कोणीही तुमच्याकडून करून घेणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी करावंच लागेल आणि त्यासाठी अंगात असलेला आळस झटकून द्यावा लागेल आणि तुम्हाला तुमच्यासाठी वेळ हा काढावाच लागेल. दुसरा त्यासाठी कोणीही प्रयत्न करू शकत नाही. आपल्या आजूबाजूला असलेली मंडळी किंवा आपला मार्ग दाखवणारा आपला देव हा फक्त आपल्याला मार्ग दाखवू शकतात. त्यावर चालायचं की नाही आणि चालल्यानंतर त्यावर कष्ट घ्यायचे की नाही, त्यावर टिकून राहायचं की नाही, हे मंडळी आपल्याच हातात आहे. जर आपण देवाने दाखवलेल्या रस्त्यावर किंवा आपली इच्छा असलेल्या कामात, त्याच्या मार्गावर आपण चालायचं की नाही, त्याचे कष्ट घ्यायचे की नाहीत, तर तुम्ही आयुष्यात ते नाही घेतलात तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. एक म्हण आहे आमच्या मालवणीमध्ये, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हा विचार सोडून द्यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने आपल्यासाठी, आपण कुटुंबासाठी जगतोच आणि जगलंच पाहिजे. शेवटी आपली माणसं आहेत ती, आपली नाती आहेत ती, आणि आपली परंपरा, आपले संस्कार आहेत. ही माणसं आहेत आपल्या आजूबाजूची, आपण जपून ठेवलेली नाती आहेत, म्हणून आपण आहोत. तेही केलंच पाहिजे. पण या गर्दीत तुम्ही स्वतःलाही वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठीही जगलं पाहिजे, स्वतःचंही काहीतरी केलं पाहिजे. हा विचार करूनच मंडळी आपण प्रत्येक दिवस हा आनंदाने जगला पाहिजे. नाहीतर असं होईल, माझ्या डोक्यात कधी कधी विचार येतो की हे जर मी नाही केलं, फक्त गधा मेहनत करत राहिलो आणि त्या प्रत्येक दिवसाचा आनंद आपण नाही घेतला, तर जेव्हा मी वर देवाकडे जाईन तेव्हा मला देव विचारेल की काय गं बाई, मी तुला एवढा सुंदर माणसाचा जीवन दिलं, आयुष्य दिलं, त्याचं तू काय केलंस. आणि देवाने दिलेल्या सुंदर आयुष्य आणि जीवन ते मी मनसोक्त जगलेच नाही, गधा मेहनतच करत राहिली, तर त्या वर जाऊन देवाला मी काय उत्तर देणार आहे. मग देवालाही वाटेल, अगं बाई, या बाईला मी जीवन दिलं, एवढं सुंदर जीवन दिलं आणि ह्या बाईने ते फुकट घालवलं. देवालाही पश्चाताप होता नाही की आपल्याला त्याने मनुष्य जन्माला घातलेलं होतं. हा माझा विचार आहे, हा माझा विचार आहे. कदाचित तुम्हाला त्यावर हसू येईल, काही बाई बरळते असंही वाटेल, पण हा माझा विचार आहे. मला असं वाटतं की जगलो आहे आता बऱ्यापैकी आपण आपल्या नात्यांसाठी. आपण संसार सांभाळला आहे, पुढे तो सांभाळायचाच आहे आणि सांभाळणारच आहे.
तो काय वाऱ्याला सोडून नाही देणार, टाकून नाही देणार आहे. पण त्यासोबत आता स्वतःसाठीही जगायचं आहे, आपल्यासाठीही जगायचं आहे आणि आपल्या आयुष्यात जे आपली स्वप्न आहेत ना त्या मार्गावर चालायचं आहे. म्हणून हा विचार डोक्यात आला आणि आळस झटकून दिला आणि हा व्हिडिओ बनवायला मी घेतला. हा व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसेल, कदाचित उद्याच दिसेल. हे व्हिडिओ बनवणं, यूट्यूब चॅनल ओपन करणं, स्वतःचे व्लॉग बनवणं, ते अपलोड करणं, एडिट करणं, ही सगळी कामं आता ना मी शिकते हळूहळू. त्याचा क्लास वगैरे काही लावला नाही आहे, फार एका एक्सपर्टकडे जाते अशातलाही भाग नाही आहे. जसं मला जमतं आहे तसं मला मी करते. मित्रमंडळी, माझ्या ह्या प्रयत्नांना नक्कीच सपोर्ट करा. तुमच्या साथीची नक्कीच मला गरज आहे, तुमच्या मदतीची, तुमच्या सपोर्टची मला नक्कीच गरज आहे. तुम्ही जर मला सपोर्ट केला तरच मी काही काहीतरी करू शकते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील, ॲडवाईस असतील तर मला कमेंटद्वारे नक्की द्या. बाय बाय. रामकृष्ण हरी.